नमस्कार मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडर संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे। तर मित्रांनो, घरगुती गॅस सिलेंडर संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत काय घोषणा केली आहे, चला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही, घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत। त्याकरता प्रतिदिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे। त्यासोबत कमर्शियल गॅसच्या संदर्भात त्याला आपण सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे, त्याला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली नाही आहे। त्या संदर्भातली आपली पोझिशन काय आहे हे केंद्र सरकारने क्लिअर केलं आहे। जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा, लोकांना रांगेत उभं करायला लावायचं, भीतीपोटी जेव्हा लोक रांगेत उभे राहतात किंवा सिलेंडरचं साठे बाजार किंवा आपल्या घरी एक सिलेंडर असताना परत एक अजून घेऊन ठेवा की बाबा अन्यथा उद्या जर टंचाई झाली तर काय करायचं, हे जे भीतीपोटी अनेक वेळा लोक करतात, या गोष्टी होऊ नये म्हणूनच केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की एक सिलेंडर मिळाल्यानंतर 23 दिवसाच्या अंतरानेच दुसरं सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल, हे क्लिअर कट सांगितलं।